चला नमस्ते मित्रांनो, भूगोल या विषयाचे संभाव्य जे प्रश्न आहेत 10 प्रश्न आजच्या लेक्चर मधले जे आहेत ते एकदा बघून घेऊ. पहिला प्रश्न आहे, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला सुरुवात होतो आणि कोणत्या दिशेला समाप्त होतो, असा प्रश्न येतोय. हा ठीक आहे, पूर्वेला सुरुवात होतो, पश्चिमेला समाप्त होतो, किंवा पश्चिमेला सुरुवात होतो, पूर्वेला समाप्त होतो, उत्तर आणि दक्षिण, दक्षिण आणि उत्तर, असे 4 दिलेले आहेत. बघा, हा जगाच्या भूगोलावरती आधारित असलेला प्रश्न आहे. आपल्याला जगाच्या भूगोलाचा थोडक्यात नकाशा थोडक्यात डोळ्यासमोर आणणे गरजेचे. हे बघा, आपली जी आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ आहे ह्या शून्य रेखावृत्तावर आहे. ठीक आहे, ही शून्य रेखावृत्त येत असतं, इथं आंतरराष्ट्रीय वेळ ठरवला जात असते. बघा, मग आता वेळ काढण्यासाठी जर शून्य क्रमांकाचं रेखावृत्त मांडलं तर वार काढण्यासाठी हे का नाही मांडलं. पहिला मुद्दा, वार म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती एका फेरीसाठी जेवढा कालावधी घेते तेवढा कालावधीला म्हणायचे एक वार. मग पृथ्वी स्वतःभोवती एका फेरीसाठी 24 तास घेते, म्हणजे 24 तासाला म्हणायचे एक दिवस. आलं लक्षात. पण मग मूळ मुद्दा हा आहे की कोणत्या ठिकाणी रात्री 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्री 12 पर्यंत एक वार पकडायचा. मग अगोदर असा निर्णय झाला होता की बाबा शून्य रेखावृत्तालाच आंतरराष्ट्रीय वार रेषा पकडायचं आणि इतर रात्रीचे 12 वाजले की इथून नवीन वार सुरुवात करायची. सोमवार असेल तर सोमवार सुरुवात करायची इथपर्यंत, दुसऱ्या दिवशी रात्री 12 पर्यंत. पण मग समस्या ही आली होती की शून्य क्रमांकाच्या रेखावृत्ताला जर आपण वार रेषा ठरवलं, इथून वार बदलायला लागलं तर हे वेगवेगळ्या देशातून जातं, इंग्लंडमधून जातं, फ्रान्समधून जातं, पोर्तुगालमधून, आपलं स्पेनमधून जातं, आफ्रिका खंडातून जातं. म्हणजे आता इंग्लंडमधून जर जात असेल, असा इंग्लंड आणि इथून जर हे देशात जात असेल तर इथं रात्री 12 वाजले की इथून सोमवार पकडला जाणार, आणि सोमवारचे सकाळचे 8 वाजले तर हे लोक म्हणते सोमवारचे 8 वाजले, हे लोक म्हणते रविवारचे सकाळचे 8 वाजले. म्हणजे एका देशात 2-2 वार होण्याची शक्यता असते. बघा, आणि म्हणून मग शास्त्रज्ञांच्या लक्षात आलंय की शून्य क्रमांकाच्या रेखावृत्ताला वार ठरवण्यासाठी निवड करणं धोकादायक आहे. मग त्यांनी आता सुरू केलं की बाबा वार कोणासाठी, पब्लिकसाठी, लोकांसाठी. त्यामुळं ज्या ठिकाणी पब्लिक राहत नाही त्या ठिकाणून जाणार रेखावृत्त आपल्याला निवडलं पाहिजेत वार रेषा ठरवण्यासाठी. मग अशा पद्धतीनं शोध घ्यायला सुरुवात झाली आणि नंतर लक्षात आलंय की पॅसिफिक महासागरावरून जे रेखावृत्त जातं ते वार निवडण्यासाठी निश्चित करण्यात आले. म्हणून जगाच्या नकाशा असं दाखवला जातो, कारण या टोटल भागामध्ये एकच वार असतो. बघा, म्हणून मग या ठिकाणी हे 180 क्रमांकाचं रेखावृत्त आहे. बघा, आलं लक्षात. हे वार निवडण्यासाठी निश्चित केलेले आहे, कारण हे 99.99% महासागरातून जाते. आलं लक्षात. आणि मग महासागरामधून पलीकडून आपण आलो तर इथं रात्रीचे 12 वाजले की रात्रीचे 12 वाजल्यापासून इथून सोमवार सुरुवात होणार आहे. बघा, आता तर इथं दुसऱ्या दिवशी रात्री 12 पर्यंत सोमवार असणार आहे. त्याच्यानंतर रात्रीचे 12 दुसऱ्या दिवशी झाले की मग मंगळवार सुरुवात होणार आहे. म्हणजे या रेषेच्या पश्चिम भागातून नवीन वार सुरुवात होतो, या रेषेच्या पूर्व भागामध्ये आदला वार असतो. बघा, ठीक आहे. तर नवीन वाराला सुरुवात होते आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिम भागातून. ठीक आहे, आपला प्रश्नच तो होता की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या 180 रेखावृत्तालाच म्हणायचं वार रेषा. 180 अंश रेखावृत्ताला म्हणायचं वार रेषा, आंतरराष्ट्रीय वार रेषा, इंटरनॅशनल डे लाईन. अरे लक्षात. तर हे समजून घ्यायचं, हे 180 क्रमांकाचं रेखावृत्त आहे आणि इथून नवीन वार सुरुवात होणार, म्हणजे 180च्या पश्चिम भागात नवीन वार सुरुवात होणार आहे आणि पूर्व भागात तो समाप्त होणार आहेत. लक्षात. म्हणजे याचं उत्तर येतं 2 नंबर. आले का लक्षात. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा. अ, ब, क 3 विधानं दिलेली आहेत. महाराष्ट्रावरती प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात वारली, कातकरी या आदिवासी जमाती आढळतात. ठीक आहे, या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजेत. हे वाक्य बरोबर आहे, कारण वारली, कातकरी ज्या जमाती आहेत त्या कोकणामध्ये येतात, सह्याद्री डोंगर रांगेलगतच्या पट्ट्यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतीय प्रदेशात भिल्ल, कोरकू या प्रमुख जमाती आढळतात. बरोबर आहे. सातपुडा पर्वत रांगा म्हणजे या ठिकाणी नंदुरबार जिल्हा, अमरावती जिल्ह्याचा पट्टा येतो.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये खास करून भिल्ल जमात राहते, अमरावती जिल्ह्यामध्ये कोरकू जमात राहत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्व भागात गोंड व हळबा या आदिवासी जमाती राहतात. बरोबर आहे, हेही बरोबर आहे. पूर्व भाग म्हणजे कोणता भाग येतो? विदर्भाचा पूर्व भाग आहे किंवा महाराष्ट्राचा पूर्व भाग म्हटलं तरी चालतं. गोंड ही सगळ्यात जुनी जमात येते बघा. आलं लक्षात? हळबा पण जमात त्याच भागात राहत असते. मग आता या ठिकाणी उत्तर कुठलं येईल? या ठिकाणी उत्तर येते 4 नंबर. कारण या ठिकाणी आपल्याला विचारलेले अयोग्य कोणते कोणते, सगळे योग्यच आहे, त्यामुळे अयोग्य एक पण नाही आहे, म्हणून यापैकी नाही. 4 नंबरचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो. चाणकपूर, दारणा, परसूल, वागद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? कुठल्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे. नाशिक जिल्ह्यातले हे सगळे धरणाचे नाव आहेत बघा. उत्तर येते 2 नंबर. दारणा नावाची नदी नाशिकमध्ये, गोदावरी नदीची उपनदी, तिच्यावर दारणा नावाचा प्रकल्प लागत असतो. त्याच्यानंतर अजिंठा, ज्या सातमाळा अजिंठा डोंगररांग आहेत त्याच्या पलीकडून नाशिक जिल्ह्यातच उगम पावत असते गिरणा नदी. गिरणा नदीवरती ही चाणकपूर धरण येत असतं बघा. त्याच्यानंतर परसूल आणि वागद धरणं सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्येच येत असतात. तिथल्या छोट्या छोट्या नद्या असतात, कादवा वगैरे, त्या नदींवरती येत असतं बघा. तर हे सगळे प्रकल्प जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामधले येत असतात. जळगाव जिल्ह्यामध्ये कुठले कुठले प्रकल्प आहे? हातनूर नावाचा प्रकल्प लागत असतो, जामदा नावाचा प्रकल्प लागत असतो, दहिगाव नावाचा प्रकल्प लागत असतो, वाघूर नावाचा प्रकल्प लागत असतो. वाघूर प्रकल्प वाघूर नदीवरतीचे, जामदा आणि दहिगाव प्रकल्प गिरणा नदीवर आहे, हातनूर प्रकल्प तापी नदीवरती येत असतो. अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अप्पर वर्धा नावाचा प्रकल्प लागत असतो बघा या ठिकाणी. हा सगळ्यात मेन प्रकल्प इथला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये नळगंगा नावाचा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर उत्तर पूर्णा नदीवरचा एक प्रकल्प या ठिकाणी लागत असतो. ठीक आहे, तो उत्तर पूर्णा प्रकल्प म्हटला जातो. तर ते 2 प्रकल्प त्या ठिकाणी येतात. नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर प्रकल्प येत असतो, नांदूर मधमेश्वर येत असतो, दारणा येत असतो, चाणकपूर येत असतो. ठीक आहे, हे प्रकल्प येत असतात बघा. गिरणा नदी नाशिक जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात जात असते बघा. आणि रामेश्वरम नावाचं गाव आहे त्या ठिकाणी तापी नदीला जाऊन मिळत असते ती. चला पुढचा प्रश्न. कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे? कुठला येईल? कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे? कोकणातल्या नद्या या सगळ्या कोकणामध्ये लक्षात घेतलं पाहिजेत. एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगररांगा इकडं असं आणि इकडं अरबी समुद्राचा पट्टा येत असतो. मग अशा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अशा बऱ्याच नद्या या ठिकाणी कोकणात आहे. कारण पावसाचं प्रमाण जास्त आहे, सह्याद्रीमध्ये पण जास्त पाऊस असल्यामुळे इकडे उतार असल्यामुळे इकडे भरपूर नद्या वाहत असतात. ठीक आहे. उत्तर कोकणात पाऊस कमी म्हणून उत्तर कोकणातल्या नद्यांची संख्या कमी. दक्षिण कोकणामध्ये जाताना पावसाचं प्रमाण वाढत जातं म्हणून दक्षिण कोकणातल्या नद्यांची संख्या पण वाढत जात असते. सर्वात जास्त नद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात. हे बघा, अशा प्रश्नाचं उत्तर देताना असं वाचायचं नसतं. असं वाचून गडबड होण्याची शक्यता जास्त आहे. असं वाचायचं, उभं वाचन करायचंय, आडवं नव्हे. माता कुणीकडून कुणीकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे ही सावित्री दिलेली, इथं पाताळगंगा दिलेली, इथं वशिष्ठी दिलेली, इथं दमनगंगा दिली. एकदम उत्तरेकडे कुठले यांच्यापैकी ही आहे, म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर हे. पुढचं बरोबरच क्रम असणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आलं लक्षात? कारण दमनगंगा इथं आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे याचा अर्थ याच नद्या उलट्या पालट्या केलेल्या काही खालच्या पर्यायामध्ये. तर त्यावरून लगेच लक्षात आलं पाहिजेत की आपलं उत्तर काय असलं पाहिजे. कारण उत्तरेकडे म्हटलं तर ही पालघर जिल्ह्यात येते असते बघा. वशिष्ठी आणि सावित्री, वशिष्ठी रत्नागिरी जिल्ह्यात येत असते, सावित्री रत्नागिरी आणि रायगडची बॉर्डर तयार करते, पाताळगंगा
रायगड जिल्ह्यामध्ये येत असते. तर त्यामुळे याचं उत्तर हेच असणार आहे. मग आता एकदम उत्तरेकडे दमणगंगा लागते बघा ही. याच्या दक्षिणेकडे पाताळगंगा आहे रायगड जिल्ह्यामध्ये. आता ही सर्वात प्रदूषित नदी कोकणातली. नंतर रायगड आणि रत्नागिरीची बॉर्डर तयार करते सावित्री नदी. सावित्रीच्या खाली लागत असते वशिष्ठी नदी. वशिष्ठीच्या खाली मग शास्त्री आहे लक्षात. नंतर काजवी, मुंचकुंडी लक्षात. त्याच्यानंतर मग खालच्या भागामध्ये जर बघितले तर शुक नदी, वाघोटन म्हणतो आपण तिला. नंतर देवगड, आचरा, गड, कर्ली आणि मग तेरेखोल असा क्रम या ठिकाणी लागत असतो. तर वरच्या भागामध्ये दमणगंगा, दमणगंगेच्या खाली मग सूर्या, ठीक आहे. त्याच्यानंतर वैतरणा, तानसा या नद्या लागत असतात. त्याच्या खाली मग उल्हास लक्षात. त्याच्या वरच्या भागातून येत असतं मुरमाडी, काळू आणि भातसई नदी. त्या आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या आहे. आणि खाली रायगड जिल्हा येतो मग पाताळगंगा, अंबा, कुंडलिका आणि सावित्री असा प्रकार लागतो खाली. आणि नंतर मग रत्नागिरी. तर ह्या हिशोबाने याचं उत्तर येतं 4 नंबर. कोकणातल्या नद्या सगळ्या सह्याद्रीमध्ये उगम पावतात. सगळ्या अरबी सागराला जातात. सगळ्या पश्चिम दिशेनंच वाहतात. त्याच्यानंतर हंगामीच वाहतात, वर्षभर वाहत नाहीत या नद्या. त्याच्यानंतर अतिशय वेगानं वाहतात, संत गतीनं वाहत नाहीत. त्याच्यानंतर या नद्यांची लांबी कमी आहे. आलं लक्षात. या नद्यांमध्ये सर्वाधिक लांबीची येत असते वैतरणा. वैतरणीची लांबी येत असते 154. याच्या खालोखाल येत असते उल्हास 130 किलोमीटर, ठीक आहे. आणि सर्वात प्रदूषित नदी येत असते पाताळगंगा. तर ही एक वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि बऱ्याच नद्याच्या मुखाजवळ खाडीचा प्रदेश तयार होतो. खाडी म्हणजे काय? सागराचं भरतीचं पाणी नदीच्या मुखातून जिथपर्यंत आत जाते तेवढा तो प्रदेश. मग नदीतलं पाणी गोडं असतं, सागरातलं पाणी खारं असतं. पण खाडीतलं पाणी निमखारे, कारण दोन्ही पाण्याचं मिक्सचर असतं त्या ठिकाणी. आणि या निमखाऱ्या पाण्यामध्ये वाढणारा मासा असतो कोळंबी. आणि म्हणून सर्वात जास्त कोळंबी कोणत्या राज्यात आहे? तर ज्या राज्यामध्ये खाड्या जास्त आहे. मग केरळ आणि केरळ खालोखाल महाराष्ट्र. अयोग्य पर्याय अचूक निवडा. सांगा. हे काय दिलेले आहेत? हे अभयारण्य दिलेले आणि जिल्हे दिलेले आहेत बघा. कोणता अयोग्य पर्याय तो सांगा. ठीक आहे. हे बघा, याचं उत्तर येतं 1 नंबर. हा पर्याय चुकीचा आहे. नागझिरा हे अभयारण्य पण आहे, व्याघ्र प्रकल्प पण आहे, गोंदिया जिल्ह्यात आहे. बरोबर आहे, हे बरोबर आहे. इसापूर धरण हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत असतं. इसापूर पक्षी अभयारण्य यवतमाळमध्ये आहे, हेही बरोबर आहे. आणि देऊळगाव रेहेकोरीन अहिल्यानगरमध्ये येत असतं, हेही बरोबर आहे. ठीक आहे. तर चुकीचं कुठलं आहे? हे येडशी रामलिंग हे जे काही अभयारण्य हे येत असतं धाराशिवमध्ये. ठीक आहे. भूमपरांड्याला जाताना याच अभयारण्यातून जावं लागत असतं. बीडकडून भूमपरांड्याला जायचं असेल तर या अभयारण्यातून जावं लागत असतं बघा. ठीक आहे. तर हे लातूरला नाही. लातूरमध्ये एकही अभयारण्य नाही आहे. एकतर लातूरच आपण बघत असतो की महाराष्ट्रातला सर्वात कमी जंगल असलेला जिल्हा आहे. जंगलच नाही तर मग त्या ठिकाणी अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाचा संबंध लागणार नाही. गोंदिया जिल्ह्यामध्ये अभयारण्य एकच आहे आणि एक राष्ट्रीय उद्यान आहे नवेगाव. अहिल्यानगरमध्ये 2 अभयारण्ये, रेहेकोरी, देऊळगाव आणि हरिश्चंद्रगड कळसुबाई. यवतमाळमध्ये 3 अभयारण्ये, एक इसापूर आहे, एक टिपेश्वर आहे आणि एक पैनगंगा आहे. टोटल महाराष्ट्रामध्ये अभयारण्याची संख्या 50 आहेत. यामध्ये पण लक्षात घेतलं पाहिजे अभयारण्याचे 3 पद्धतीने प्रकार पाडले जातात. पहिला प्रकारे वन्यजीवांसाठीचे अभयारण्य, दुसरा प्रकारे पक्ष्यांसाठीचे अभयारण्य आणि तिसरा प्रकारे माशांसाठीचे अभयारण्य, मत्स्य. ठीक आहे. वन्यजीवांसाठी 37 अभयारण्य, पक्ष्यांसाठी 12 आहे आणि माशांसाठी एकच आहे, मालवणचं. ठीक आहे. तर या पद्धतीने वन्यजीवांसाठी जे अभयारण्य त्यातलं पहिलं येत असतं राधानगरी. राधानगरी येत असतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. पक्ष्यांसाठी जे त्यातलं पहिला येत असतं कर्नाळा. कर्नाळा येत असतं रायगड जिल्ह्यामध्ये. आणि माशांसाठी एकच आहे, पूर्ण भारतात एकच आहे, महाराष्ट्रात तेच आहे, मालवणचं.
ठीक आहे, तर असंही लक्षात घ्या. 50 जी अभयारण्य आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त अभयारण्य येतात अमरावती आपलं अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 12 अभयारण्य येतं. त्याच्या खालोखाल येत असतात नागपूरमध्ये 11, त्याच्या खालोखाल येत असतात पुणे विभागामध्ये 10, त्याच्या खालोखाल येत असतात कोकणमध्ये 7, त्याच्या खालोखाल येत असतात नाशिक विभागामध्ये 5 आणि छत्रपती संभाजीनगर 5. 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 10 27, 27 आणि 11 38, 38 आणि हे 12 50. असं लक्षात घ्यायचं आहे आपण. ठीक आहे, सर्वात जास्त पक्षी अभयारण्य येतील पुणे जिल्ह्या आपले पुणे प्रशासकीय विभागामध्ये. कुठली कुठली येईल? सातारा जिल्ह्यातलं मायनी, सोलापूर जिल्ह्यातले 3 येतात माळढोक पक्ष्यांसाठीचे, नवे माळढोक, जुने माळढोक आणि नानज. ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये मयुरेश्वर सुपे येत असतात. तर 5 पक्षी अभयारण्ये पुणे प्रशासकीय विभागामध्ये. ठीक आहे, झालंय. चला, अभयारण्याबद्दलची एवढी माहिती आहे. त्याच्यानंतर 2011च्या लोकसंख्येनुसार खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्ह्याचा क्रम चढत्या श्रेणीनुसार बरोबर आहे? मुद्दा हा आहे, लोकसंख्या आकडेवारी 2011ची आहे आणि जिल्ह्याबद्दल विचारलेलं आहे आणि चढत्या क्रमाने विचारलेलं आहे. हे 3-4 मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे आपण. म्हणजे चढता क्रम म्हणजे जास्त लोकसंख्येचा शेवटी येणारे जिल्हा. सांगा. कुठला येऊ शकतं? बरोबर आहे, 2 नंबर. ठीक आहे, सर्वात कमी लोकसंख्या येत असते सिंधुदुर्गची 8.5 लाख लोकसंख्या, 8,48,000. नंतर मग गडचिरोली लागत असतं जवळपास 11 लाख आहे. नंतर मग हिंगोली आहे 12 लाख आहे. नंतर मग रत्नागिरी आणि नंतर मग चंद्रपूर लागत असतं बघा. आणि सर्वाधिक लोकसंख्येच्या हिशोबाने जर विचारलं तर मग ठाणे 1 नंबरला लागेल, पुणे 2 नंबरला लागेल, मुंबई उपनगर 3 नंबरला लागेल. आलं लक्षात? मुंबई शहर मग नागपूर या हिशोबाने आपल्याला विचार करावा लागेल बघा. चला, भारतावर प्रश्न आहे. भारताच्या भूसीमा लागलेल्या देशांना सर्वाधिक भूसीमाकडून सर्वात कमी भूसीमा लागलेल्या देशांचा उतरता क्रम कोणता पर्याय आहे? कुठला येईल? तीन नंबर येणार नाही. हे बघा, अगोदर ह्या गोष्टी लक्षात घेत चला. भारताचा नकाशा डोळ्यासमोर घेऊ आपण. ठीक आहे, भारताच्या भोवताली कुठले कुठले देश आहे? इकडे वायव्येला येत असतो पाकिस्तान, या ठिकाणी येत असतो अफगाणिस्तान, या बाजूला येत असतो चीन, या ठिकाणी येत असतो नेपाळ, या ठिकाणी येत असतो भूतान, या ठिकाणी येत असतो म्यानमार, ब्रह्मदेश आणि या ठिकाणी येत असतो बांगलादेश. असे 7 देशांना भूसीमा लागलेले आहेत. ठीक आहे, या 7 देशापैकी सर्वात जास्त भूसीमा लागते बांगलादेशला, आपली 4096 किलोमीटर आहे. 2 नंबरची लागते चायनाला 3488 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर लागते पाकिस्तानला 3323 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर नेपाळला 1751 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर म्यानमारला 1643 आहे. त्याच्यानंतर आहे भूतानला 699 आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर लागते 106 किलोमीटरची अफगाणिस्तानला. तर ह्या हिशोबाने विचार करायचा आता. म्हणजे किलोमीटर सोडून द्या. 1 नंबर कोण आहे? बांगलादेश, 2 नंबर चीन, 3 नंबर पाकिस्तान, 4 नंबर नेपाळ, 5 नंबर म्यानमार, 6 नंबर भूतान आणि 7 नंबर अफगाणिस्तान. ठीक आहे,
कुठला येतो पर्याय मग? हा पर्याय उत्तर येते बघा. ठीक आहे. चीन, चीन खालोखाल पाकिस्तानची येते, पाकिस्तान खालोखाल नेपाळ आहे, नेपाळ खालोखाल ब्रह्मदेश आहे. बरोबर आहे. तुम्ही 3 नंबर म्हणत असेल तर बरोबर आहे, काय हरकत नाही विचार करायला. बांगलादेश खालोखाल चीन बरोबर आहे, चीन खालोखाल ब्रह्मदेश आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा खाली भूतान पाहिजे होता पुढे किंवा अफगाणिस्तान पाहिजे होता. पाकिस्तान लावलं म्हणजे याचा अर्थ पाकिस्तान मग त्या हिशोबाने या ठिकाणी पाहिजेत मग. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येतं 1 नंबर. अयोग्य जोडी ओळखा. सांगा. कुठलं येईल? चला लक्षात घेऊ आपण. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडी आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर पठारावर सर्वाधिक उंची शिखर कळसुबाई, नंतर निलगिरी पर्वतातील सर्वाधिक उंची शिखर दोड्डा बेट्टा आणि भारतातील सर्वाधिक उंची शिखर गॉडविन ऑस्टिन. हे बघा आपण हे लक्षात घेतलं पाहिजेत की हिमालयन डोंगररांगेमध्ये सर्वाधिक उंची शिखर येतं. भारतातलं सर्वात जास्त उंचीचे येतं असतं K2, यालाच म्हणायचं गॉडविन ऑस्टिन. 8611 मीटर उंचीचं येतं. हे भारतातलं सर्वाधिक उंचीचं आहे. हे वाक्य बरोबर येतं बघा. त्याच्यानंतर पहिलं वाक्य होतं की पश्चिम घाटातील सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडी. पश्चिम घाट म्हणजे इथं या पद्धतीने दक्षिणेकडे गेलेले आहेत बघा अशा. तर या ठिकाणी अनाईमुडी येत असतं बघा. अनाईमुडीची जी उंची आहे ती जवळपास 2695 मीटर उंची येत असते. हे सर्वाधिक उंचीचे येतं, हेही बरोबर आहे. तिसऱ्या क्रमांकाचं आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंची शिखर. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर निलगिरी पर्वतातलं सर्वाधिक उंची शिखर. निलगिरी पर्वत म्हणजे इकडचे पूर्व घाट डोंगररांगा अशा. ठीक आहे. तर इकडे पूर्व घाट पश्चिम घाट यांना जोडणार या डोंगररांगेला म्हणायचं निलगिरी डोंगररांगा. कारण या पर्वतावरचं जे काही गवत आहे ते निळसर रंगाचं म्हणून निळा पर्वत असंही म्हटलं जात असतं. त्यावरून निलगिरी पर्वत असं नाव पडलेलं आहे. या निलगिरी पर्वतामधला सर्वाधिक उंची शिखर येतं दोड्डा बेट्टा. 2637 मीटर उंचीचं येतं असतं बघा. तर हे निलगिरीतलं सर्वाधिक उंची शिखर आहे. अनाईमुडी हे सह्याद्री डोंगररांगा म्हणा किंवा पश्चिम घाट म्हणायला, कारण पर्याय नावं 2 आहेत त्याला. यातलं सर्वाधिक उंची शिखर आहे. आणि महाराष्ट्राशी संबंधित काहीतरी कळसुबाईवरती होता प्रश्न. हा, पठारावरील सर्वाधिक उंचीचे शिखर कळसुबाई. हे पठारावरचं सर्वाधिक उंची शिखर नाही, महाराष्ट्रातलं सर्वाधिक उंच शिखर आहे बघा. असं पाहिजे होतं ते, मग बरोबर झालं असतं. पठार म्हटलं की तामिळनाडूपर्यंत पठाराचे, सह्याद्री डोंगररांगा पठारावरतीचे आणि पठारावरचं सर्वाधिक उंची शिखर या ठिकाणी अनाईमुडीच येतं असतं. तर त्यामुळं या ठिकाणी चुकीचा पर्याय कुठला आहे? हे म्हणजे आपलं अयोग्य ओळखा सांगितलेलं आहे. अयोग्य येतं मग 2 नंबर. बाकीचं बरोबर आहे. पश्चिम घाटातली सर्वाधिक उंची शिखर अनाईमुडी आहे, तामिळनाडूमध्ये येत असतं. 2695 मीटर उंचीचं आहे. निलगिरी पर्वतातलं सर्वाधिक उंची शिखर दोड्डा बेट्टा आहे, तामिळनाडूमध्येच येतं. फक्त निलगिरी पर्वतात आहे, 2637 मीटर उंचीचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातलं सर्वाधिक उंची शिखर गॉडविन ऑस्टिन म्हणजेच K2 येत आहे, 8611 मीटर आहे, लडाखमध्ये येत आहे. हेही बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे सेकंड लास्ट. सांगा. छोटा नागपूर पठाराविषयी योग्य विधाने ओळखा. हा प्रदेश भारतीय पठाराच्या आग्नेयेला आहे. सर्वाधिक खनिज संपदा असलेला प्रदेश आहे. हा प्रदेश झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा राज्यात आहे. या प्रदेशातून दामोदर नदी खोरे वाहते. कुठले कुठले बरोबर आहे?
ठीक आहे, चला याचं थोडं स्पष्टीकरण घेऊ. नकाशा डोळ्यासमोर आल्यावर थोडं चित्र क्लिअर होऊन जाईल बघा. ठीक आहे, हे बघा पठारी प्रदेश कोणत्या भागात आहे अगोदर ते लक्षात घ्या. असं पठारी बघा, एवढा पठारी प्रदेश आहे. त्रिकोणाकृती आकाराचा पठार आहे बघा. यातलं दामोदर नदी आपलं सॉरी नर्मदा नदीच्या दक्षिणेकडच्या पठाराला म्हणायचं हे दख्खनचे पठार आहे. ठीक आहे, इकडं याला म्हणायचं इथं आरवली पर्वताचे इकडं मारवाडचे पठार, इकडे मेवाडचे पठार आहे. इथं माळवा पठार लागत असतं. इथं बुंदेलखंड आहे, इकडं बागेलखंड आहे, पठाराचे नाव आहे. आणि इथल्या या एरियामध्ये हा जो एवढा एरिया आहे हा या भागातल्या पठाराला म्हणायचं छोटा नागपूरचं पठार. मग छोटा नागपूर पठार बघा झारखंडचा मेजॉरिटी भाग व्यापला गेलेला आहे, 60-70% भाग व्यापला गेलेला आहे. त्याच्या खालोखाल ओरिसा आहे, छत्तीसगड आहे आणि इकडे पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालमधली जी काय राणीगंज खान आहे याच पठारावरती येत असते. तर या पट्ट्यामध्ये छोटा नागपूर पठार येत असतं. आलं लक्षात. भारतात जेवढे खनिजे सापडतात त्यातले 50 ते 60% खनिजे या पट्ट्यामध्ये, म्हणून खनिज संपदा आणि सुसंपन्न आहे. धारवाड आणि कडप्पा प्रकारातलं खडक याच पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून विविध खनिजाचं भांडार म्हणून हा पट्टा ओळखला जात असतो, छोटा नागपूर पठाराचा भाग. ठीक आहे, आता इथून मग कोणत्या नद्या वाहतात? सुवर्णरेखा नावाची नदी वाहत असते. त्याच्यानंतर दामोदर नदी सुद्धा या पट्ट्यातूनच वाहत असते. ब्राह्मणी नदी सुद्धा याच पट्ट्यातून वाहत असते. या पट्ट्याच्या खालच्या भागातून इकडून वाहत असते मग महानदी. या भागातून जात असते शोण नदी, जे पठाराचा काही संबंध लागणार नाही. तर अशा प्रकारचा हा भाग लागत असतो बघा. मग याच्यामध्ये प्रश्न काय होता अगोदर ते बघू आपण. मग आता हे कोणत्या दिशेला आहे? पठाराची ही दिशा येत असते ईशान्य. ईशान्येला येईल. आग्नेयला म्हटलं तर ही भाग आला पाहिजे होता. ठीक आहे, हा प्रदेश भारतीय पठाराच्या आग्नेयेला आहे का? नाही, ईशान्येला आहे. आग्नेयच्या ऐवजी काय पाहिजे होतं? ईशान्येला, पठाराच्या ईशान्येला पाहिजे होतं बघा. सर्वाधिक खनिज संपदा असलेला प्रदेश आहे का? हो आहे. हा प्रदेश झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा राज्यात पसरलेला आहे का? होय. अजून छत्तीसगडचा काही जिल्हे टाकायला पाहिजे होते, ते टाकलेले नाही, काही हरकत नाही. या प्रदेशातून दामोदर खोरे वाहते का? हो वाहते. तर याच्यामध्ये आता योग्य विचारलं का अयोग्य विचारलं ते पण बघत चला. योग्य विचारलेलं आहे, याचा अर्थ उत्तर येतं ब क ड. ब क ड चा पर्याय येतो 4 नंबर. झालंय. चला पुढचा शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचना भागाच्या अस्तित्वामुळे भारतात पावसाळा ऋतूची निर्मिती होते? सांगा. सांगा शेवटचा मुद्दा काय आहे? याचं उत्तर येत आहे हिमालयन डोंगररांगा. ठीक आहे, आता याच्या पाठी मग भरपूर मोठा रेकॉर्ड आहे बघा. आता ते लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. हा भारत आहे. हे बघा भारतामध्ये मोसमी वारे कशामुळे येतात? कारण भारतामध्ये सगळ्यात मोठा कमी वयभराचा पट्टा तयार होत असतो. हवेचा भार इकडे कमी असतो, बाकीकडे सगळीकडे हवेचा भार जास्त आहे, म्हणून मग जास्त वयभराच्या पट्ट्याकडून वारे कमी वयभराच्या पट्ट्याकडे वाहत असते बघा. आता कमी वाऱ्याचा पट्टा जो असतो इतका मोठा असतो की दोन्ही ध्रुवावरून वारे खेचले जातात. भारत जो आहे उत्तर गोलार्धात आहे, उत्तर ध्रुवाजवळ आहे, म्हणून उत्तर ध्रुवावरची हवा भारतात येऊन पोहोचायला पाहिजे होती, पण भारतात येऊन पोहोचत नाही. त्याचं कारण आहे भारताची उत्तरेकडून असलेले हिमालयन डोंगररांगा. आणि याची उंची आपल्याला माहिती आहे 6000 मीटरपर्यंत आहे. आणि 6000 मीटरपर्यंत उंची असल्यामुळं या हवा थंड जरी असली तरी भारतात येत नाही, कारण डोंगररांगा अलीकडे येऊ देत नाहीत त्यांना. म्हणून भारतातला कमी वाऱ्याचा पट्टा तसाच राहतो. आणि दक्षिण ध्रुवाकडून येणारे जे काही मोसमी वारे आहेत ते वारे समुद्रातून येत असल्यामुळं बाष्पयुक्त असतात बघा. आणि हे विषुववृत्त ओलांडून मग भारताकडे येतात बघा. जर या ठिकाणी हिमालयन डोंगररांगा नसतात, हे वारे भारतात आले असते, कमी वाऱ्याचा पट्टा संपुष्टात आला असता, दक्षिणेकडची हवा भारतात आली पण नसते, आणि दक्षिणेकडची बाष्पयुक्तच हवा आली नसते, पाऊस पडला नसता बघा.
म्हणून भारतामध्ये पावसाळा निर्मिती जगात 2च ऋतू आहे, उन्हाळा आणि हिवाळा. दक्षिण गोलार्धात सूर्य गेला की दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो, उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. सूर्य उत्तर गोलार्धात आला तर उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. पण भारतामध्ये उन्हाळा हिवाळ्याबरोबर पावसाळा नावाचा तिसरा ऋतू तयार होतो. त्याचं प्रमुख कारण हिमालय. हिमालय नसतं तर मग उन्हाळा आणि हिवाळा 2च ऋतू आपल्याकडे दिसले असते. तर अशा पद्धतीनं नैऋत्य मोसमी वाऱ्याचे जी कारण आहेत ती 5 कारण आहेत, त्यातलं हे एक कारण आहे. आलं लक्षात. दुसरं कारण आहे सर्वात मोठा कमी वाऱ्याचा पट्टा. तिसरं आहे भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. तिन्ही बाजूला जर जमीन असती ना तरी पण कोरडेच वारे, पाऊसही पडला नसता. ही तिसरं कारण आहे. चौथं कारण आहे भारताच्या तिन्ही बाजूला समुद्रातून वाहणारा उष्ण सागर प्रवाह. आणि पाचवं म्हणजे भारताच्या वरती ते जवळपास 5-6 किलोमीटरवरच्या भागातून वाहणारा जेट वाऱ्याचा पट्टा. तर अशा पद्धतीने हे 5-6 कारण आहे की त्यामुळे या ठिकाणी पावसाळा नावाचा ऋतू भारतात अस्तित्वात आलेला आहे. तर इथं खाली प्राकृतिक रचनेचे भाग दाखवले, यामध्ये प्रमुख कारण हेच आहे, बाकीच्या काही महत्त्वाचं नाही. मग ठीक आहे, चला आपले 10 प्रश्न झालेले आहेत. थांबतोय आज आपण, परत भेटू उद्या नवीन 10 प्रश्न घेऊन. ठीक आहे, चला धन्यवाद.